नमस्कार, माझं नाव नवनाथ जगदाळे आहे. माझा श्रीनाथ ज्वेलर्स नावाने एक छोटासा व्यवसाय आहे. आत्ता जे आपल्या मोदी सरकारचा जो निर्णय झाला, की सोने खरेदीवरती, त्याचा आता छोट्या व्यावसायिकांचं भविष्यात व येणाऱ्या अडचणी. आता अडचणी म्हणण्यापेक्षा जे सोनं खरेदी करणार किंवा विक्री करणार, मोठे दुकानदारांना तर ठीक आहे, थोडं काय तर अडचणीतून बाहेर पडता येते. पण छोट्या व्यापाऱ्यांचा भविष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणी, त्याचा विचार हा मोदी सरकारनं करायला पाहिजे होता. आणि तो न करता जो येणाऱ्या अडचणीचा त्यांनी मोठी काही असेल बातमी त्यांच्याजवळ, तर त्या पद्धतीने त्यांनी ते उघड करायला पाहिजे होती. आणि असं नाही वाटत की अडचणी वाढते. आता बऱ्याच लोकांचं असं आहे की लग्न आहे किंवा काय असेल, तर तिथं खरेदी तर करावीच लागणार आहे. काही ग्राहक छोट्या दुकानदाराकडे जातात किंवा नाही जातील किंवा मोठ्या दुकानदाराकडे जातील. पण जे गरजेची वस्तू आहे, लग्नाला लागणारा लग्न सोहळ्याला लागणार खरेदी तर करावं लागतेच. मंगळसूत्र म्हणा, म्हणजे छोटे मोठे तर खरेदी होणारच. असं सांगून गव्हर्नमेंट आता म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांना, टॅक्स भरणाऱ्यांना काय सिद्ध करून दाखवते की बाबा, म्हणजे जो टॅक्स पे करणारा एक छोटा व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी असो, टॅक्स पे करून सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती अनिश्चित कुठला तर नियम लागू करून म्हणजे ग्राहकांना म्हणा, सर्वसामान्य माणसाला एखादा कुठला तर आदेश द्यायचा किंवा सांगायचं. मग त्यातून येणाऱ्या अडचणीचा विचार सरकारनं पण केला पाहिजे. हीच अपेक्षा आहे आमच्या छोट्या व्यापाऱ्याकडून. तशी वाटचाल आमची असोसिएशनच्या सगळ्या बैठक होतीलच. पण त्यातून काहीतरी पर्याय निघेलच. धन्यवाद.